धर्म पैसा चांगला आहे, अति उत्कृष्ट आहे। कारण सेवकाचे जे दुःख होते त्या दुःखाची दुःख होते तर त्या दुःखातून त्यांचे चांगल्या प्रकारे यश मिळालेले आहे आणि त्यामुळे त्यांना आता फायदा होत आहे। हजारो लाखो रुपये आपल्या प्रकृतीकरता आपण लावले खर्च केले, परंतु आराम झाला नाही। शेवटी या मानव धर्मामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांना फायदा झालेला आहे। एक पैसा न देता या मार्गामध्ये आपल्याला सर्व मिळते। बाबा जमदेवींनी सांगितले आहे, या मानव धर्मामध्ये जो काही परिश्रम घेईल आणि महानतेचे बाबा जमदेवजी यांच्या 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे काटेकोरपणे पालन करेल, त्या सेवकाच्या पायाला काटा सुद्धा घडणार नाही। ही बाबा जमदेवजी यांनी हमी दिलेली आहे। तर सेवकांनी याचा उपयोग घ्यावा आणि प्रत्येक भागामध्ये आपली चर्चा सुरू ठेवत राहावी आणि या चर्चापत्रिकेच्या माध्यमातून सेवकांना आलेले अनुभव याबाबतीत त्याला माहिती होत असते। म्हणून माझी सेवकांना ही विनंती आहे, या तत्वशब्द नियमाचे पालन करावे, आपल्या कुटुंबाचे पालन करावे। महानतेचे बाबा जमदेवजींनी आपल्याला हा चांगल्या प्रकारचा हा मानव धर्म दिलेला आहे। मानव धर्मामध्ये आपल्याला बाबा जमदेवजी यांनी जीवन जगण्याचा मार्ग दिलेला आहे। प्रत्येक सेवक हा दुःखामध्ये होतात, परंतु या मानव धर्मामध्ये आल्यानंतर तो सुखी झालेला आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये चांगले कार्य करीत आहे आणि चांगले त्यांना यश मिळत आहे। त्यांना कामधंद्यामध्ये यश मिळत आहे, प्रत्येक याच्यामध्ये त्यांना यश मिळत आहे। म्हणून या मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे आणि करणे फार जरुरी आहे। ज्यांनी ज्यांनी या मानव धर्माचा प्रचार केलेला आहे त्यांना माहिती आहे की या मानव धर्मामध्ये काय मिळते, सर्वांना यश मिळते। आपण आपल्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारे मोठे करा, लहानाचे मोठे करा, त्यांना शिक्षण द्या, शिक्षण एवढं द्या की तो आपल्या पायावर उभा होऊन चांगली कामगिरी करेल। 11,455 11,455 चांगल्या प्रकारे नोकरी मिळते आणि काहींना नाही मिळत तरी पण त्यांनी 55 का 65 चांगल्या प्रकारे 55 कोटी 65 व्यवसाय करावा। टोटल लावा लागते। आता कार्यक्रम सुरू झालेला आहे, प्रसाद वितरण होत आहे। सर्व सेवकांनी प्रसाद घ्यावा आणि महाप्रसादाचा पण आस्वाद घ्यावा। सर्व सेवकांनी आपापल्या ठिकाणी बसून राहावे, वेळावेळाने तिथे रांगेमध्ये लागावे आणि प्रसाद घ्यावा आणि तिथे सेवकांनी गोंगाट करू नये। प्रत्येक सेवकांनी आपले सेवा पूर्ण वाट आता काही सेवकांना महाप्रसाद मिळालेला आहे आणि महाप्रसाद खाऊन झाल्यानंतर तिथे एक गॅटर्स ठेवलेला आहे, त्यामध्ये आपला तो केलेला कचरा त्या कॅटर्समध्ये टाकावे। समोर कॅटर्स ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये तिथे टाकावे, जेणेकरून या परिसराची साफसफाई राहील आणि दुसऱ्याला दुःख होणार नाही, असेच आपण कार्य करावे। धन्यवाद। वाहतूक पाहणारे सेवक विजय गटाने कृपया लक्ष द्या। तुमचे